मी डॉक्टर निलेश गायकवाड राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहे आणि मराठे साहेब माझे सहकारी राहिलेले आहेत तिथं. आणि डाळिंबाचा जो प्रसार आहे राज्यातच नव्हे तर देशामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे अलीकडच्या काही काळामध्ये. तर त्याचं काही फिगर्स आहेत. मी माझं जे प्रेझेंटेशन आहे हे थोडक्यात ठेवील इथं, कारण की काय आहे, आधी उत्पादनाचा भाग महत्त्वाचा आहे. जसं मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेही जातो ना, तर त्यावेळी उत्पादन एक शिगेला पोचलेलं आहे, तर तिथं प्रोसेसिंगचा विषय खूप महत्त्वाचा ठरतो. या भागामध्ये जे डाळिंबाचं उत्पादन आहे आत्ताच ह्या भागामध्ये वेग घ्यायला लागलेलं आहे. मी मागच्या काही काळामध्ये तुमच्या इथं अमरावतीमध्ये येऊन गेलो, यवतमाळमध्ये येऊन गेलो, तर नव्यानेच बागा लोकांनी लावायला सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे डाळिंब पिकासाठी. तर यानंतरचा काही भाग येईल तो प्रोसेसिंगचा विषय येईल. त्यामुळं मी या भागात या प्रेझेंटेशनचं माझं जे स्वरूप राहील ते ह्याप्रमाणे राहील की सुरुवातीला इंट्रोडक्शन, निर्यातीची काय स्थिती आहे सध्या त्या बाबतीत, आपली निर्यात क्षमता कशी वाढवावी किंवा त्याबद्दल काय करावं लागेल. परत आणखी निर्यातीसाठी काही क्वालिटीचे जे रिक्वायरमेंट आहेत, फ्रूट्सची क्वालिटी काय असावी. त्यानंतर बाबा काढणीसाठी तुमचा मॅच्युरिटी इंडायसेस काय आहेत त्याबद्दल, हार्वेस्टिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग, आणि त्यानंतर डाळिंब पिकापासून कसे वेगवेगळे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स करता येतील. आणि ॲक्च्युली व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स करणं म्हणजे हा एक बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. आपल्यामध्ये जो तरुण वर्ग आहे जो शेतीकडे त्या पद्धतीने पाहत नाही, कारण तेवढी कष्ट करण्याची किंवा तेवढी जे आपली वडिलोपार्जित ही आहे शेती करण्याची आहे ती क्षमता राहिलेली नाही तेवढी. तर तो तरुण वर्ग आहे तो या पिकाकडं इंडस्ट्री म्हणून पाहू शकतो. तर ते कसं, त्याबद्दल मी थोडी माहिती देईल. मराठे साहेबांनी पण सुरुवातीला सांगितलं की देशामध्ये बऱ्याच राज्यामध्ये ह्याचं उत्पादन घेतलं जातं कमर्शियल लेवलवर, ज्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. नंतर गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटका, राजस्थान ही काही राज्य आहेत. आणि जर उत्पादन बघितलं तर 2010-11च्या डेटानुसार 1,00,000 हेक्टरवर ह्याचं उत्पादन घेतलं जातं. आणि प्रोडक्शन जे आहे ते 7.5 लाख टनाचं आहे. आणि हे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. जर आपण भविष्यामध्ये पाहिलं तर असं एक आकडेवारी मांडली जाते की 2025मध्ये 7.5 लाख हेक्टरवर ह्याची लागवड केली जाईल आणि ते उत्पादन जे आहे ते 10 पट होईल जे आत्ता आहे त्याच्या. आणि जे एक्सपोर्ट आहे तो सुद्धा त्याच्या 7 पट होईल जो आजची परिस्थिती आहे त्याच्या. तर बाबा इतकं प्रोडक्शन होईल आपल्याकडं, तर पुढं करायचं काय मग, वाट असली पाहिजे आपल्याकडं. कारण जे आपलं अर्थशास्त्राचं गणित हे सांगतं की कोणत्याही गोष्टीचं जर उत्पादन वाढलं तर आपल्याला त्याचे भाव कमी होतो. तर या गोष्टीवर काय केलं पाहिजे आपण, तर आपला पुढचा म्हणजे प्रवास कसा असला पाहिजे. तर त्यामध्ये आपल्याला स्कोप आहे एक्सपोर्टमध्ये वाढ करणं, निर्यातीत वाढ करणं, ज्याच्यात जास्तीत जास्त म्हणजे परकीय चलन पण मिळतं देशाला आणि भाव कित्येक पटीने चांगला मिळतो. त्याचसोबत व्हॅल्यू ॲडिशन, जसं डाळिंबाबद्दल बोललं जातं की याचा प्रत्येक पार्ट महत्त्वाचा आहे, एक पार्ट. ज्याच्यामध्ये तुम्ही डाळिंब घ्या, दाणे घ्या, ते खाण्यासाठी आपण एकदम हे वापरले जातात, सगळ्यात जास्त त्याचा वापर होतो. त्यानंतर साल आहे, डाळिंबाचे बी आहेत, डाळिंबापाशी सालीची पावडर काढली जाते. ते प्रत्येक गोष्टीचं हे आहे महत्त्व एक वेगळंच. एक्सपोर्ट सिनेरिओच्या बाबतीत बोलाल तर भारतासोबतच ॲक्च्युली काय सरांनी पण एक ग्राफ दाखवला होता, त्याच्यामध्ये इराण, तुर्की, स्पेन, ट्युनिशिया, अफगाणिस्तान, चायना हे कंट्रीज आहेत जे की प्रोडक्शनमध्ये अग्रेसर आहेत. हा एक्सपोर्टचा डेटा जर पाहिला तर आपला जो एक्सपोर्ट आहे मेजॉरिटी आखाती देशांमध्ये होतं. त्यात युनायटेड अरब अमिरात आहे, 2 नंबर आहे बांगलादेश आहे, नंतर युरोपमधले काही देश आहेत नेदरलँड आणि UK. आणि या जर आकडेवारीकडे तुम्ही पाहाल तर 43% युनायटेड अरब अमिरातमध्ये होतं आहे, जिथं की तेवढा भाव मिळत नाही आपल्याला कम्पॅरेटिव्हली. आणि युरोपमध्ये कम्पॅरेटिव्हली भाव जास्त असतो, क्वालिटी स्टँडर्ड ऑब्वियसली स्ट्रिंजंट असतात. त्याच डेटाचं हे ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे. तर बाबा जे एक्सपोर्ट वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर काही ही ॲक्च्युली मेजर नॅशनल लेवलवर ही पॉलिसी असते आपली की बाबा असली पाहिजे आणि असावी.
कारण की जे मेजर आपले कॉम्पिटिटर आहेत ते स्पेन आणि इराण आहेत. त्यांचं जे एक्सपोर्ट आहे स्पेनमधून सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये होतं आणि इराणमधून ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये होतं. कारण या देशांमध्ये काही हवामानाचा काही त्यांच्यावर बंधन आहेत की याच काळात उत्पादन घेऊ शकतो. जसं साहेबांनी सांगितलं की याच्याप्रमाणे तुमच्या संत्र्याप्रमाणे याच्यातसुद्धा वेगवेगळे भार घेऊ शकता आपण. 3 भार घेण्याचे हे आहे मोबाईल किंवा वर्षभर तुम्ही हे फळ घेऊ शकता वेगवेगळ्या भारांमध्ये, आंब्याभार, हस्तभार आणि मृगभार. तर तो आपल्याकडे एक मोठा फायदा आहे, तो आपण उचलला पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डाळिंबामध्ये एक्सपोर्टमध्ये जर आपल्याला आपली म्हणजे छाप सोडायची असेल. याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता राज्यांची जरी आपण हे केले ना, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात, यामध्ये पाहिलं तर महाराष्ट्र आणि गुजरात ही अशी राज्य आहेत जिथं आपण वर्षभर उत्पादन घेऊ शकतो, जे की बाकी राज्यांमध्ये शक्य नाही आहे. कर्नाटक आणि आंध्रामध्ये काही लिमिटेशन्स येतात हवामानानुसार. हे काही क्वालिटी रिक्वायरमेंट्स आहेत. या क्वालिटी रिक्वायरमेंट्समध्ये मी जास्त न जाता माझ्या मते मी वेळेअभावी आणि मला जसं सांगितलं गेलं त्यानुसार मी मेजर माझं जे आहे ना प्रेझेंटेशन केंद्रित करतो व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्सवर. कारण यामागं हे असं आहे, कारण असं आहे की व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स वेगवेगळे जे प्रोसेसिंग ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याच्यामध्ये एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटची खूप मोठी एक संधी आहे, म्हणजे उद्योजकतेची खूप मोठी संधी आहे. डाळिंबापासून महत्त्वाचे जर त्याचे काही फायदे पाहिले, गुण पाहिले तर ते अँटीऑक्सिडंट क्वालिटीज खूप जास्त आहेत, अँटी कॅन्सरस आहे, अँटी ॲथरोसेरेटिक इफेक्ट्स म्हणतात त्याला. म्हणजेच काय तर हृदयरोगाशी संबंधित जे विकार आहेत त्यामध्ये सुद्धा डाळिंब खूप प्रभावशील आहे त्यांना कंट्रोल करण्यासाठी. मोस्टली म्हणजे मुख्यत्वे करून भारतामध्ये किंवा जगभरात डाळिंबाचा जे वापर होतो ते टेबल पर्पजसाठी होतो. म्हणजे काय, डाळिंब फोडून खाणं घरच्या घरी. पण काय आहे, डाळिंब जसं बाकीची फळं आहेत, द्राक्ष आहे तुमचं किंवा ॲपल आहे, खायला सोपे आहेत, सफरचंद वगैरे. डाळिंबामध्ये फोडणं वगैरे हे एक मोठी प्रोसेस आहे. पण याच्यावर सुद्धा मात झालेली आहे, मशिनरीज बनलेल्या आहेत वेगवेगळ्या. अशा मशिनरी बनलेल्या आहेत की डाळिंब पूर्ण फोडून तुम्हाला दाणे वेगळे करून मिळतात. आणि या मशीनी बनण्याचा फायदा एक झालेला आहे की प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी मेकॅनायझेशन खूप महत्त्वाचं असतं. त्याचा वापर केला जाऊ शकतो वेगवेगळे मग पदार्थ बनवण्यासाठी. तर जे ट्रॅडिशनली आहेत म्हणजे डाळिंबामध्ये ट्रॅडिशनली ज्यूस, रेडी टू सर्व बेवरेज किंवा एक पेय, शीतपेय बनवणं, स्क्वॅश, जेली किंवा अनारदाना अशा पदार्थांचा एक ट्रॅडिशनली एक हे होतं, प्रोसेसिंगची अपॉर्च्युनिटी अवेलेबल होती. पण त्या व्यतिरिक्त आता नव्या काळामध्ये डाळिंबापासून वाईनची निर्मिती, पोमोग्रेनेट टी, कॅन्डी, IQF म्हणजे इंडिव्हिज्युअली क्विक फ्रोझन एरिल्स, म्हणजे डाळिंबाचे जे दाणे आहेत त्याचं इंडिव्हिज्युअल क्विक फ्रोझन करून त्यांची विक्री किंवा निर्यात. परत बायो कलर्सची निर्मिती, म्हणजे जे कलर्सची निर्मिती पण होते त्या रिंडमधून. फळ पाहता तुम्ही भगव्याचं जर फळ पाहाल तर एकदम गड लाल कलर असतो त्याच्यामध्ये कलरचंही प्रमाण खूप जास्त आहे. आणि जे बायो कलर्स आहेत ना, येत्या काळामध्ये किंवा आत्तासुद्धा त्यांना खूप मोठी डिमांड आहे. रिझन असं आहे की जे सिंथेटिक कलर्स आहेत ते कार्सिनोजेनिक असतात आणि त्यांना म्हणजे त्यांची मागणी घटत चाललेली आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा घटक म्हणजे सीड ऑइल. डाळिंबाचे जे दाणे आहेत त्याच्यापासून ऑइल निघलं जातं, म्हणजे ज्यूस काढल्यानंतर जे दाणे राहतात त्याच्यामध्ये एक ऑइलचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि त्याचा जो वापर आहे तो मुख्यत्वे करून अँटी एजिंग क्रीम्समध्ये होतो. आज तुम्ही पाहाल तर ज्या बाजारामध्ये सौंदर्य प्रसाधनं मिळतात त्यांच्या किमती खूप मोठ्या आहेत. म्हणजे जसं एज मिरॅकल क्रीम म्हणून येतात, यांच्या ग्राममध्ये काही किमती असतात की 250 रुपीज पर 10 to 20 ग्राम, 10 ग्राम अशा किमती आहेत त्याच्या. तर या क्रीम्समध्ये मेजर इन्ग्रेडियंट्स हे अशा ऑइलचं राहते. डाळिंबाच्या ऑइलचं तिथं महत्त्व आहे. या व्यतिरिक्त त्याचे काही म्हणजे औषधी गुणधर्म पण आहेत, त्याच्यात पण त्याचा वापर होतो. ही जी स्लाईड आहे ना ती माझ्या मते तुम्हाला व्यवस्थितपणे सांगाल की काय काय वेगवेगळे प्रोडक्ट बनू शकतात आणि कशी याच्यात प्रोसेसिंग अपॉर्च्युनिटी आहे.
ज्यात सगळ्यात पहिल्यांदा डाव्या बाजून तुम्ही पाहायला सुरुवात कराल तर डाळिंबाचे दाणे काढल्यानंतर एरिल्स जे असतात म्हणजे हे दाणे, त्यांना खूप मोठी मागणी आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये फ्रोझन फॉर्ममध्ये. असे एंटरप्रिनर्स सुद्धा आहेत काही, पण खूप कमी लोक आज ह्याच्या म्हणजे ह्या उद्योगामध्ये आहेत, ज्यामध्ये मुंबईमध्ये काही ॲक्च्युली बिझनेस हाऊसेस आहेत, हैदराबादमध्ये काही आहेत आणि सांगली आणि पुणेमध्ये काही आहेत. तर तुम्ही एक फोटोग्राफ पाहू शकता, डाव्या बाजूला व्हॅक्यूम पॅकेज्ड एरिल्स आहेत, ते एक प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर त्याच एरिल्सपासून अनारदाना बनवला जाऊ शकतो, त्याच्यामध्ये ड्रायिंगची प्रोसेस येते, म्हणजे त्याला सुकवलं जातं ड्रायर्समध्ये, मेकॅनिकल ड्रायर्समध्ये. तर हा जो पदार्थ आहे अनारदाना, हा ट्रॅडिशनल प्रोडक्ट आहे आणि जो उत्तर भारतामध्ये वापरला जातो भाज्यांमध्ये वगैरे, म्हणजे सांबार जे राहतात त्यामध्ये त्याला आंबटपणा आणण्यासाठी अनारदाण्याचा वापर केला जातो, किंवा ॲज सच जेवणानंतर सुद्धा अनारदाना खाण्याची पद्धत आहे तिथं. तर यालाही चांगलं मार्केट आहे. नंतर मार्केट सगळ्यात मोठं आहे ज्युसेसचं. आज तुम्ही पाहाल तर ज्यूसचं घेण्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. जो मध्यमवर्गीय बाजारपेठ आहे किंवा मध्यमवर्गीय जनसमूह आहे, त्यामध्ये पर्चेसिंग पॉवर जे म्हणतो ना आपण, ती वाढलेली आहे. तर त्यामुळे हे लोक ज्यूससारख्या पदार्थांना खूप म्हणजे आहारात त्याचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. तर पोमोग्रेनेट ज्यूस यामध्ये हायली रिच इन अँटीऑक्सिडंट्स, रिच इन डिफरंट न्यूट्रियंट्स, त्यामुळं खूप मोठं महत्त्व वाढत चाललेलं आहे. त्यापासून एक आणखीन दुसरं पदार्थ बनवू शकता तुम्ही, RTS बेवरेज, म्हणजे त्याला शीतपेय म्हणतो. यामध्ये काही पूर्णपणे ज्यूस राहत नाही. जो वर फोटोग्राफ आहे RTS बेवरेजचा, त्यामध्ये 20% ज्यूस वापरला जातो. म्हणजे पहा, खूप इकॉनॉमिकल प्रोडक्ट आहे. मी त्याचं कॉस्ट इकॉनॉमिक्स पुढं थोड्या वेळाने तुम्हाला सांगेल, ज्याच्यात तुम्हाला एक कळेल गणित की कसं ह्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी आहे. नंतर आहे जेली आहे, वाईन आहे. वाईन ॲक्च्युली छोट्या स्केलवर नाही करू शकत तुम्ही, त्याला म्हणजे इंडस्ट्री स्केलवरच जावं लागतं. महाराष्ट्रामध्ये पहिलंच द्राक्ष पिकापासून वाईनरीज खूप आहेत. इवन भारतामध्ये जे वाईनचं उत्पादन होतं त्यातलं 90% उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं. आणि महाराष्ट्रामध्ये पण नाशिक आणि सांगली, पर्टिक्युलरली नाशिक जिल्हा वाईन उत्पादनात अग्रेसर आहे. यानंतर जे द्राक्षाची वाईन आहे त्यापेक्षा डाळिंबाची वाईन आहे हे कॉस्टलिएस्ट वाईन इन द वर्ल्ड असं मानलं जातं हिला. तर यामध्येही खूप मोठी म्हणजे एंटरप्रिनरशिपची संधी आहे. त्यानंतर पील पावडर, जे साल आहे तुमची तिला सुकवून त्याची पावडर बनवून, त्यामध्ये पण खूप मोठी संधी आहे. सीड ऑइल मी दाखवलेलं आहे फोटोग्राफनी खाली, हे लॅबमध्ये एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे, पण हे सुद्धा आपण कमर्शियल स्केलवर करू शकतो. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. खूप महाग तेल असतं हे, जवळपास 20,000 ते 22,000 रुपये पर लिटर हा रेट आहे ह्या तेलाचा. पण तसंच प्रमाणही कमी असतं त्याचं निघण्याचं. त्याचं पण जे एक हे आहे इकॉनॉमिक्स आहे, ते पण मी थोड्या वेळाने बोलेल त्याच्याबद्दल. हे सीड्सचा फोटो आहे, पॅकेज सीड्स आहे. तर ही एक स्लाईड होती की ज्याच्यात सगळ्या गोष्टी मी कवर केल्या होत्या. आता नंतर थोडं मी त्याबद्दल डिटेल हे करेल, चर्चा करेल. प्रोसेसिंगच्या स्टेप्स काय राहतील किंवा प्रोसेसिंग इंडस्ट्री जी राहील त्याचा बेस काय राहील, कशी सुरुवात होईल. तर डाळिंबामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की डाळिंबाचे दाणे काढणं. जसं सुरुवातीला पण मी बोललो की खूप अवघड प्रोसेस आहे ही, खूप कठीण प्रोसेस आहे डाळिंबाचे दाणे काढणे. जगामध्ये जसं मी सांगितलं की सुरुवातीला बोलणं झालं, इराण, अफगाणिस्तान किंवा स्पेन ह्या ज्या मोठ्या डाळिंब उत्पादक कंट्रीज आहेत, तिथं डाळिंबावर काही दाणे काढण्याच्या मशीन्स बनलेल्या आहेत ऑलरेडी. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झुरान किंवा अशा नावाच्या कंपन्या आहेत काही, ज्यांच्या ज्या मशीन्स आहेत या खूप मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या किमतीच्या आहेत. त्यांच्या मशिनरीज 40-40 लाखापर्यंत असतात. ही जी मी आता मशीन दाखवते तुम्हाला या फोटोग्राफमध्ये, ती आहे सिफेट एक इन्स्टिट्यूट आहे ICRचंच, तिथं बनवलेलं आहे. ह्या मशीनची किंमत तशी 4 लाख रुपये, स्टेनलेस स्टीलचं जे मॉडेल आहे याचं. आणि कॅपॅसिटी जी आहे 500 kg फ्रूट्सचं ते दाणे काढू शकतं एका तासामध्ये. म्हणजे जर एखादी स्मॉल स्केल इंडस्ट्री उभा करायची असेल तर हे मशीन सफिशियंट आहे तुम्हाला. आणि बाजूला जो फोटोग्राफ आहे उजव्या बाजूला, तो आहे हँडहेल्ड डिव्हाइस आहे. ते स्मॉल स्केल ज्यूस बार्स वगैरे असतात तिथं त्याचं काम येऊ शकतो. ते डाळिंबाचे दाणे काढण्यासाठीच त्याचा उपयोग होऊ शकतो. तर ही पहिली प्रोसेस आहे एरिल एक्स्ट्रॅक्शनची. त्याच्यानंतर मी जे म्हणलं ना, फ्रोझन एरिल्स एक्सपोर्ट होतात.
हे जे पॅकेट्स आहे पनेट पॅकेजिंग म्हणतात, डाव्या बाजूला जे दिसतंय ना, हे ऑलरेडी मार्केटमध्ये असणार आहे. जसं मी या स्लाईडमध्ये लिहिलेलं आहे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये $12 ते $16 पर के जी एरियल्सचा रेट आहे. म्हणजे ऑलमोस्ट 750 ते 960 रुपये पर के जी. हा खूप मोठा रेट झाला. डाळिंबाचे भाव किती जरी भिडलेले असले गगनाला तरीसुद्धा त्याच्यापासून प्रोसेसिंग करून तुम्ही उत्पन्न चांगलं घेऊ शकता. या पदार्थासाठी म्हणजे एरियल्ससाठी तर तुम्हाला डाळिंब चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. पण बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत, जसं तुम्ही सीड्सपासून ऑइल काढणं, यासाठी तुम्हाला काही क्वालिटी प्रोडक्ट्सची गरज नाही आहे. म्हणजे लो क्वालिटी जे आणि इवन टाकाऊ हे आहेत डाळिंबामध्ये. आता मी त्यावेळेस बोलीलच नंतर त्या गोष्टीवर, तो भाग येताना. तर अशी काही पॅकेजिंग्स चालतात. जे दुसरं पॅकेजिंग आहे त्याला फ्लेक्झिबल पॅकेजिंग म्हणतात. त्यामध्ये जवळपास 25 किलो ते 50 किलोच्या दरम्यानचे पॅकेजिंग असते. ते याचं एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मोजकेच लोक आहेत या बिझनेसमध्ये आजच्या घडीला. म्हणून ह्या बिझनेसमध्ये खूप मोठी संधी आहे. कारण आपल्याकडं पोमग्रेनेटचं प्रोडक्शन जे आहे राष्ट्रीय स्तरावर खूप मोठ्या प्रमाणावर होतं आहे. आणि खाली जी माहिती दिलेली आहे ते सोडियम हायपोक्लोराईड आणि अँटीऑक्सिडंटचा यूज करून कसं फक्त रेफ्रिजरेटेड कंडिशनमध्ये एक 16 ते 20 दिवसापर्यंत ॲक्च्युली आपण टिकवू शकतो. हे रेफ्रिजरेटेड कंडिशनमध्ये. जे फ्रोझन कंडिशनमध्ये असतं त्यामध्ये तुम्हाला आणखीनही चांगला म्हणजे जवळपास 1 महिन्यापर्यंत तुमचे सीड्स राहू शकतात. म्हणजे तुम्हाला जो एक्सपोर्टचा कालावधी मिळतो तो आणखीन चांगला मिळू शकतो. नंतर हे ज्यूसबद्दल आहे. मी पहिले पण बोललो की याचे फिनॉलिक कंपाऊंड्स जे आहेत, पर्टिक्युलरली अँथोसायनिन, एलॅजिक ॲसिड, फायटोइस्ट्रोजेनिक फ्लेवोनाइड्स आणि टॅनिन्स याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे हा ज्यूस जो आहे तो हायली रिकमेंडेड बाय डॉक्टर्स अँड मेडिकल प्रॅक्टिशनर्स फॉर रिज्युनेशन ऑफ बॉडी आणि वेगवेगळ्या रोगांमध्ये पर्टिक्युलरली खूप मोठं महत्त्व आहे ह्याचं. तर ह्या ज्यूस प्रोसेसिंगमध्ये काही मशिनरीची गरज असते, ज्याच्यामध्ये हायड्रॉलिक एक्स्ट्रॅक्टर येतात किंवा जर स्मॉल स्केलवर चालत असेल तर स्क्रू पेस्टसुद्धा चालतात. मी एक जनरल माहिती दिली याच्यात, कारण जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. कारण प्रोसेसिंग स्टेजेस असतात. ज्यूस जर आज तुम्ही पाहाल बाजारामध्ये तर गिन्याचून 1 ते 2 कंपन्या असतील मोठ्या, ट्रॉपिकाना किंवा डाबरसारख्या, ज्या या पोमग्रेनेट ज्यूसमध्ये आहेत. म्हणून या ज्यूस बनवण्यात खूप मोठी संधी आहे. आणि जर डाळिंब संशोधन केंद्राचा विचार कराल तर आम्ही केंद्रामध्ये सोलापूरमध्ये जे आमचं केंद्र आहे तिथं नवीन पायलट प्लांटची निर्मिती करत आहे, ज्यामध्ये सगळ्या प्रोसेसिंगच्या मशिनरीज लावू आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग्स देऊ प्रोडक्शनमध्ये. इवन जे प्लॅनिंग आहे त्यानुसार त्या पायलट प्लांट फॅसिलिटीचा वापर हा आम्ही इन्क्युबेशन सेंटर म्हणून पण करणार आहे. म्हणजे बिझनेस इन्क्युबेशन सेंटर रादर दॅन कोणी शेतकऱ्याने किंवा एंटरप्रिनरने स्वतःची इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही आहे एवढ्या महागड्या गोष्टींमध्ये. तो आमच्या इथल्या मशिनरी वापरून आपलं प्रोडक्ट डेव्हलप करून मार्केटची चाचपणी करू शकतो आणि त्यानंतर त्या बिझनेसमध्ये उतरू शकतो. या लेवलवर सुद्धा आम्ही विचार करून आमच्याकडे जो पायलट प्लांट उभारत आहे त्याचा वापर करायची संधी देऊ. ह्या काही फोटोग्राफ्स आहेत. जसं मोठ्या लेवलचं जे पोमग्रेनेट प्रोसेसिंग युनिट्स असतात ते असे चालतात. हे रिसिविंग पॉईंट्स आहे ह्याचा पोमग्रेनेटचा. हा वॉशिंग युनिट आहे. नंतर सॉर्टिंग युनिट आहे. ज्यूस एक्स्ट्रॅक्टर आहे. हा मेम्ब्रेन प्रेस टाईपचा आहे. वेगवेगळ्या टाईपचे एक्स्ट्रॅक्टर येतात ज्यूस एक्स्ट्रॅक्शन. मी जसं सांगितलं की एकदम छोट्या लेवलवर स्क्रू प्रेस टाईपचा असतो. मीडियम किंवा लार्ज स्केलवर तुम्ही हायड्रॉलिक प्रेसवाले वापरतात किंवा हे मेम्ब्रेन प्रेस टाईपचा पण वापरू शकता. याच्यात पण हायड्रॉलिक सिस्टमच यूज केले जातात. नंतर फिल्ट्रेशनचं काम खूप महत्त्वाचं असतं, कारण काही कोलायडल एलिमेंट्स किंवा जड पदार्थ असतात किंवा मिसल्युजिनस एलिमेंट्स असतात त्यांना काढण्यासाठी व्हॅक्यूम रोटरी फिल्टर्स वापरले जातात. त्याच्यानंतर जो ज्यूस मिळतो तो आपल्याला जो डाव्या स्लाईडमध्ये दाखवलं ना तशा प्रकारचा ज्यूस मिळतो. आणि हे इंटरनॅशनल काही ब्रँड आहेत त्याचे फोटोग्राफ मी ठेवलेले आहेत. RTS बेवरेजबद्दल मी बोललो थोड्या वेळापूर्वी की रेडी टू सर्व बेवरेज किंवा शीतपेय. आज आपण बाजारामध्ये जे शीतपेय पाहतोय वेगवेगळ्या कंपन्यांचे, त्यांच्यासाठी 15 रुपये मोजायला तयार असतो कोणीही व्यक्ती 300 ml किंवा 200 mlच्या बोटलसाठी. 300 ml मला माहिती ती बोतल असते. तर तशीच एक अपॉर्च्युनिटी डाळिंबापासून हे RTS बेवरेज बनवण्याची आहे, ज्यामध्ये तुम्ही 2 किलो फळापासून 5 लिटर ज्यूस बनवू शकता. म्हणजे RTS बेवरेज बनवू शकता. तुम्हाला 2 किलो फळापासून 1 किलो दाणे निघतात. 1 किलो जो पार्ट आहे
म्हणजे एक जर 1 किलोचं फळ पकडा तुम्ही किंवा 100% फळ आहे, त्याच्यामध्ये 50% तुम्हाला जो भाग आहे दाण्यांचा निघतो, 50% सालीचा आणि जो मधला पापुद्रा असतो तो त्याला त्याचा निघतो. जो 50% दाणे आहेत त्याच्यामधून तुम्हाला 10% सीड असतं आहे त्याचं, कम्पेअर्ड टू 100%. 10% सीड आहे आणि 40% ज्यूस आहे. त्या सीडबद्दल मी नंतर बोललो की सीडपासून ऑइल एक्स्ट्रॅक्शनचा पण एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. तर आता आपण इथं केंद्रित करू तो RTS बेवरेजवर. याच्यामध्ये RTS बेवरेजमध्ये 15 ते 20% तुम्हाला ज्यूस वापरायचा असतो. बाकीचं प्रमाण जे आहे तुमचं पाणी आणि साखर आणि काही केमिकल प्रिझर्वेटिव्ज हे येतात. तर जे सिम्पल कॉस्ट इकॉनॉमिक्स हे सांगतं की 5 लिटर ज्यूस बनवण्यासाठी तुम्हाला 200 रुपयाचा खर्च आहे आणि त्यामध्ये 25 बॉटल्स 200 ml कॅपॅसिटीच्या तुम्ही बनवू शकता. म्हणजे तुम्हाला 500 रुपयाचा इन्कम आहे, 200 रुपयाची कॉस्ट इन्वॉल्ड आहे, 300 रुपये नेट प्रॉफिट आहे 5 लिटर ज्यूसपासून. एक स्मॉल स्केल विदाउट कन्सिडरिंग टू मच टेक्निकॅलिटीज, कारण त्या लेवलवरही केलेले आहेत त्याचे स्टडीज. यामध्ये ॲक्च्युली कसं आहे की मशिनरीची कॉस्ट, परत त्यांचं जे डेप्रिसिएशन आहे हे कन्सिडर न करता एक छोटासा ठोकताळा आहे. ह्याच्यातून तुम्हाला एक म्हणजे नफा कशा प्रमाणात मिळू शकतो ह्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे हे झालं एक प्लेन RTS, त्याप्रमाणे कार्बोनेटेड RTS पण बनवू शकता, जे की इक्विव्हॅलंट टू तुमचे कार्बोनेटेड बेव्हरेजेसची आहे. काही नसतं विशेष, फक्त कार्बन डायऑक्साईड काही पर्टिक्युलर प्रेशरमध्ये त्यामध्ये मिक्स केला जातो त्या तुमच्या शीतपेयामध्ये, आणि त्यामुळे तो चरचरणारी टेस्ट आहे ना ती तुम्हाला त्यामुळे मिळते आणि कदाचित तीच लोकांना मोठ्या प्रमाणात आवडती. तर तेही तुम्ही बनवू शकता या डाळिंबापासून. सोबतच जेली, अनार रब हे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. अनारदाना जी म्हणलं मी मगाशी की उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. साऊथ इंडियामध्ये ज्या आपल्या साऊथ म्हणजे दक्षिण भारतीय बंधू आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये आपण पाहतो की आंबट भाज्या खाण्याची पद्धत जास्त आहे, तर त्यामुळे अनारदाना त्यामध्ये वापरला जाऊ शकतो. तशा प्रकारे ज्या इस्टॅब्लिश कंपनी आहेत, ती पतंजलीचं एक प्रोडक्ट दाखवले मी तिथं, MDH दाखवले, तर या कंपन्यासुद्धा अनारदाना प्रोडक्ट काढत आहेत. म्हणजे त्याची मागणी ऑलरेडी आहे आपल्याकडंच. पर्टिक्युलरली याची मागणी बाहेर परदेशात नाही आहे, तर साऊथ ईस्ट एशियामध्ये आहे बिकॉज ऑफ आवर कल्चर. नंतर मी बोललो पोमग्रेनेट सीड ऑइलबद्दल. या तेलाबद्दल बोलायचं तर माझ्या मते या सगळ्या जे प्रोसेस प्रोडक्ट आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त स्कोप आहे या पोमग्रेनेट सीड ऑइलला आहे, आणि जे की अनटॅप्ड मार्केट आहे, बिलकुलच टॅप नाही आहे इंडियामध्ये. नाही म्हणाल असं आहे, मार्केटिंगमध्ये जाल तर तुम्ही मार्केटमध्ये हे प्रोडक्ट मिळेल तुम्हाला, पण ते इम्पोर्टेड असते. म्हणजे सेल करणाऱ्या कंपन्या बऱ्याच आहेत, मॅन्युफॅक्चररमध्ये आजही कोणी नाही आहे याच्या. तर सीड ऑइलकडे त्या पद्धतीने जर पाहिलं आपण, विशेष महत्त्वाची बाब म्हणजे डाळिंब पिकाचा, आता मी डाळिंब संशोधन केंद्रामध्ये तर बऱ्याच वेळा पाहतो की क्रॅकिंग खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि क्रॅक डाळिंब बाजारामध्ये काय बाजारामध्ये पोचतच नाहीत. त्याला फक्त म्हणजे टाकून देणं हाच एक पर्याय आहे. त्यामध्ये सीड्स मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याच प्रमाणात फिनॉलिक कंटेंट्स आहेत जे आहेत ना, त्या इमॅच्युअर्ड फ्रूट्समध्ये खूप जास्त प्रमाणात असतात. म्हणजे टाकाऊ पदार्थांपासून खूप मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंगची संधी आहेत. मी जर तुम्हाला जर म्हणजे हे द्यायचं असेल एक रेफरन्स, तर वेगवेगळे मार्केट आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्येच खूप मोठे मार्केट आहेत. म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी खूप मोठ्या लेवलची उलाढाल होते डाळिंबाच्या मार्केटमध्ये. त्या मार्केटमध्ये मी ज्यावेळेस सर्वे केला तर पाहतो की खूप मोठ्या प्रमाणावर ग्रेड 4चं डाळिंब फेकून दिलं जातं, खूप मोठ्या प्रमाणावर, ज्याला काही किंमत नाही आहे. म्हणजे खताशिवाय त्याचं काही होऊ शकत नाही. त्याचा वापर तुम्ही वेगवेगळे हे प्रोडक्ट बनवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. आता ह्या गोष्टी अशा आहेत की मीडियाने पण तिथं मी पाहिलं सोलापूरमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर उचलून धरलं, खूप मोठी प्रसिद्धी दिली. पण काय आहे, याला थोडा वेळ लागेल. 1 वर्षाभरात म्हणजे आमच्या इथं आम्ही प्रोसेसिंग युनिट टाकत आहे पायलट स्केलचे, ज्यामध्ये जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की तुम्ही म्हणजे उद्योजक आहेत ते येऊन स्वतः त्यांना संधी मिळेल की प्रोडक्ट बनवण्याची आणि मार्केट टेस्ट करण्याची. नंतर त्याच्यानंतर हे अँटीऑक्सिडंट एक्स्ट्रॅक्शनसुद्धा एक मोठी पॉसिबिलिटी आहे प्रोसेसिंगमध्ये, जे कमर्शियल स्केलवर ज्यूस प्रोडक्शन होतं होल पोमग्रेनेटपासून, म्हणजे पूर्ण डाळिंबापासून. म्हणजे दाणे वेगळे करून ज्यूस काढणं वेगळी प्रोसेस, आणि पूर्ण डाळिंबापासून ज्यूस काढला जातो.
त्यामध्ये जे राहायला जातो ना पार्ट पूर्ण ज्यूस काढल्यानंतर त्याला मार्क म्हणतात इंग्लिशमध्ये, किंवा आपण मराठीत साका म्हणू. तर त्याचा वापर केला जाऊ शकतो अँटीऑक्सिडंट एक्स्ट्रॅक्शनसाठी, किंवा मी नंतरनं पुढं जे बायो कलर्ससाठी आणि पावडरसाठी. पावडर विच इज रिच इन अँटीऑक्सिडंट्स. या वेगवेगळ्या मेथड आहेत ॲक्च्युली सायंटिफिक बेसिसवर जे बायोकलर एक्स्ट्रॅक्शनच्या. मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. सुपर क्रिटिकल फ्लुइड एक्स्ट्रॅक्शन एक मेथडॉलॉजी आहे, ती एक नवीन तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये वेगवेगळे जे गॅसेस आहेत. आता हा खूप डीप होते, शेतकऱ्यांच्या लेवलवर गरजही नाही त्या गोष्टीची. सुपर क्रिटिकल नेचर असतं त्या फ्लुइडचं. पर्टिक्युलर टेम्परेचर आणि प्रेशरला इट विल ॲक्ट ॲज अ सुपर क्रिटिकल फ्लुइड, आणि त्यावेळी ते एक्स्ट्रॅक्शन करतं वेगवेगळ्या घटकांचं. म्हणून ही एक टेक्नॉलॉजी. आणि दुसऱ्या पण काही टेक्नॉलॉजी याचा वापर करून हे अँटीऑक्सिडंट एक्स्ट्रॅक्शन किंवा बायोकलर एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. तर या सगळ्या प्रोसेसिंगच्या अपॉर्च्युनिटीज होत्या. मला माहीत आहे हा आपला समोर माझ्या जो बसलेला आहे तो शेतकरी वर्ग आहे. यामध्ये कसं आहे, प्रोसेसिंगचा हा भागच असा आहे की आपल्या एक 100मधून 2 ते 3 क्लायंट असतील याच्यासाठी प्रोसेसिंगसाठी. आय कॅन अंडरस्टँड दॅट. तर मी एवढंच सांगेल की आज जे क्षेत्र वाढत चाललं आहे विदर्भामध्ये, येत्या काळामध्ये आपल्याला गरज आहे की या पिकाकडं कमर्शियल इंडस्ट्री म्हणून पाहण्याची, आणि खूप मोठ्या प्रोसेसिंगच्या अपॉर्च्युनिटीज आहेत याच्यामध्ये. आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र जे आहे यावर तुम्हाला वेळोवेळी मदत करत राहील. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच छान असं मार्गदर्शन सरांनी, डॉक्टर आर ए मराठे सर आणि डॉक्टर गायकवाड सरांनी या ठिकाणी डाळिंब लागवड आणि प्रक्रिया उद्योगातील संधी याबाबत केलं आहे. आपल्या अमूल्य वेळ देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबाबत ॲग्रोव्हिजन प्रदर्शनामार्फत त्यांचं खूप आभार मी व्यक्त करतो, आणि त्यांना आपल्या ॲग्रोव्हिजनतर्फे एक छोटीशी प्रेमाची भेटवस्तू देतो.